भंडाऱ्यातील बाळ विक्री प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी एसआयटी गठीत। एसडीपीओंच्या नेतृत्वाखाली 10 सदस्यांची एसआयटी चौकशी करणार। डॉक्टर नितेश बाजपेयी यांच्या रुग्णालयात 2 बाळांची विक्री, आतापर्यंत 6 जणांना अटक। नागपूर रेल्वे स्टेशन परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात नवजात बाळाचा मृतदेह आढळला। कचरा टाकण्यासाठी गेलेल्या महिलेला हा मृतदेह दिसला। पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू। बदलापूर पुन्हा हादरलं। स्कूल बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग। बस चालकानं विनयभंग केल्याची धक्कादायक घटना। पालकांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल, तर बसमध्ये कोणतीही महिला मदतनीस नसल्याची गंभीर बाबही समोर। नमाज पठण प्रकाराची मालेगाव महापालिकेकडून गंभीर दखल। महानगरपालिकेचे वीज अभियंते अभिजित पवारांचं निलंबन। विभाग प्रमुख म्हणून बेजबाबदार वक्तव्य केल्याचा ठपका ठेवला। खंडित वीज पुरवठ्यामुळे लोकांनी महानगरपालिकेत नमाज पठण केलं होतं। छत्रपती संभाजीनगरमधील बनावट नोटांच्या प्रेसवरती नाशिकच्या मालेगाव पोलिसांचा छापा। मुख्य आरोपीला अटक। 500 रुपयांच्या 200 बनावट नोटांसह मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। ठाण्यात कळवा इथं आणलेला 123 किलो गांजा जप्त। गुन्हे अन्वेषण शाखा युनिट 1 ची कारवाई। कारसह 30,91,000 रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त। 2 आरोपींना अटक। मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात धावत्या ट्रेनमध्ये विनाकारण अलार्म चेन खेचणाऱ्यावरती 426 जणांवरती कारवाई। 1,46,000चा दंड वसूल। जळगावच्या बांभोरी परिसरात वाळू माफियांवर धाड। जवळपास 150 पोलीस आणि अधिकाऱ्यांसह भल्या पहाटे कारवाई। 50 ते 60 ट्रॅक्टर आणि डंपर जप्त। पहाटेच झालेल्या कारवाईमुळे वाळू माफियांचं धाबं दणाणलं। जळगावमधील भुसावळ तालुक्यात वरणगाव इथं गॅस एजन्सीच्या गोडाऊनमधून भरलेल्या सिलेंडरची चोरी। फरार आरोपींविरोधात गुन्हा दाखल, शोध सुरू। नाशिकच्या येवला तालुक्यात अंगणगाव शेजारील रायते इथे लाकडांच्या फॅक्टरीला भीषण आग। फॅक्टरीच्या गोडाऊनमध्ये 30 ते 40 जण अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यात यश। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण। पिंपरी चिंचवडमध्ये 20 रुपयांसाठी मित्राकडून मित्रावर हल्ला। धारधार शस्त्रानं वार केल्यानं तरुण गंभीर जखमी। आरोपी तरुणाला या प्रकरणी अटक। सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या। जळगावच्या चोपडा शहरातील लोहिया नगरमधली घटना। मयत तरुणाच्या खिशातील चिठ्ठीत सावकार पैशांसाठी तगादा लावत असल्यानं आत्महत्या करत असल्याचा उल्लेख। अभ्यास करत नसल्यानं आई रागावली म्हणून 15 वर्षीय अल्पवयीन मुलाची आत्महत्या। जळगावच्या जोशी कॉलनीतील घटना। प्रथम कटारे असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।